नागर धबधबा वॉटरफॉल बघून झालेला आहे आणि आता आपण कावळेसाद पॉईंटच्या दिशेने प्रस्थान करतो. तर चला बघूया कावळेसाद पॉईंट कसा आहे. नागरतास धबधबा पर्यटनाचा आनंद लुटून आमची गाडी आता आमचा पुढचा पिकनिक स्पॉट म्हणजेच कावळेसाद पॉईंटच्या दिशेने रवाना झाली. एव्हाना संध्याकाळचे 4 वाजून गेले होते. दिवस संपायला अजून बराच अवधी होता. आमची गाडी कावळेसादच्या रस्त्याला लागली आणि आम्हाला कळाले की कावळेसाद पॉईंट 4 वाजता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही हिरमुसलो. पण मग पुढचा पॉईंट डोळ्यासमोर येताच आमचा हिरमोड क्षणात नाहीसा झाला. तो स्पॉट होता हिरण्यकेशी मंदिर. आंबोलीपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असणारे हे ठिकाण म्हणजे निसर्गाच्या शिंपल्यात लपलेला एक सुंदर मोतीच जणू. कावळेसाद पॉईंट कॅन्सल झाल्याने झालेला हिरमोड हिरण्यकेशी मंदिराला जाण्याच्या विचाराने आता लुप्त झाला. आंबोलीच्या थोडेसे आधी गाडीने डावे वळण घेतले आणि तिने हिरण्यकेशी मंदिराचा रस्ता धरला. रस्ता तसा अरुंद होता पण कमी वर्दळीचा होता. तिला पण कावळेसाद पॉईंटला गेलो होतो पण तिथे 4:30चा टाईम असल्यामुळे त्यांनी पोलिसांनी तिथून सर्वांना परत पाठवलं. तर आम्ही सुद्धा अर्ध्या रस्त्यातूनच परत आलो. जसं बाकीच्या गाड्यांनी आम्हाला सांगितलं की पुढे जाऊ नका, पॉईंट बंद केले पोलिसांनी. आम्ही सुद्धा ते अर्ध्या रस्त्यातून परत आलो आणि आता आम्ही टुवर्ड्स हिरण्यकेशी मंदिर चाललो आहोत. ऑलमोस्ट आम्ही आता पोहोचलो. 1 किलोमीटर फक्त राहिलं इथून. मागे फुल धमाल मस्ती चालू आहे. पुढे सगळे झोपले शांत आहेत पण मागे मात्र फुल धमाल मस्ती चालू आहे. सरिताच्या फुल अंगात आलेला आहे. गाडी त्या चिंचोळ्या रस्त्यावरून धावत होती. रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे होते ज्यामुळे गाडी मध्येच कधी डाव्या बाजूला तर कधी उजव्या बाजूला हिंदकळत होती. पण समोर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या त्या हिरव्या सौंदर्यामुळे शरीराला होणारा त्रास अजिबात जाणवत नव्हता. रस्ता खूपच खराब आहे. जर तुम्ही इथे येत असाल या रस्त्याने तर हा रस्ता खूप खराब आहे. तुम्ही बघू शकता रस्त्यात किती खड्डे आहेत. प्रवासामध्ये ते हिरवे सौंदर्य पाहत गाणी ऐकण्याची मजाच काही और होती. तर खड्डेमय रस्ता पार करत गाडी हिरण्यकेशी मंदिराच्या काही अंतर आधी थांबली आणि आम्ही खाली उतरलो. तर आपण आता आलो हिरण्यकेशी मंदिरला. इथे पार्किंग आहे. इथे आपण आता उतरलोय आणि आता हिरण्यकेशी मंदिरच्या दिशेने आपण प्रस्थान करत आहोत. हळूहळू सगळे येतात मागून 1 बाय 1. मंदिराच्या दिशेने चालत जाताना आजूबाजूचा परिसर अक्षरशः मनमोहून टाकत होता. काय ते सौंदर्य आणि काय तो रुबाब. पण जसजसे आम्ही पुढे गेलो तसतसे रस्त्याची दुरावस्था मन अधिकच सुन्न करून गेली. रस्ता इतका खराब होता की गाडीवर चढवताना अनेक 4 चाकी ड्रायव्हरांचा कस लागत होता.
ती गाडी मगापासून वर चढण्याचा प्रयत्न करते पण वर चढू शकत नाही. थोडे अंतर चालून गेल्यावर आमची पावले एका फलकानजीक स्थिरावली. ते बघा काय लिहिले, वणवा हा वन्यजीवांचा सर्वात मोठा शत्रू आहे. जंगल परिसरात वणवा लागणार नाही याची दक्षता घेऊया. अजून एका फलकाने आमचे लक्ष वेधले. माझा श्वास गुदमरतोय. म्हणजे निसर्ग सर्वांना जणू सूचित करत होता की बाबांनो, फिरायला येताय तर या, पण तुम्ही वापरून निरुपयोगी झालेल्या प्लास्टिकच्या वस्तू या माझ्या हिरवाईत फेकून ती प्लास्टिकमय करू नका. तिला तिचा मोकळा श्वास घेऊ द्या. खरेच तो फलक मनाला कुठेतरी भावून गेला. आता मुख्य रस्ता सोडून आम्ही हिरण्यकेशी मंदिराच्या वाटेला लागलो. मग खड्डेमय मुख्य रस्त्याने आलेला शीण या वाटेमुळे दूर झाला. ही वाट पेवर ब्लॉकने बनवली होती आणि त्याच्या दुतर्फा अर्थातच हिरवाई होती. वाटेत मध्ये खळखळणारे झरे, तर कुठे झुळझुळ आवाज करत वाहणारी नदी आणि आसपास पक्ष्यांचा किलबिलाट, सारेच आल्हाददायक. इथे आपसुकच सर्व पर्यटकांचे पाय रेंगाळत होते आणि ते नाही रेंगाळले तर नवलच. आता हिरण्यकेशी मंदिराजवळ आलेलो आहोत, अगदी जवळ. इथे पुढे बाहेर पडलीस तू. अखेर आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. श्लोकने प्रवेशद्वारावरील घंटा वाजवली आणि मंदिराचा परिसर त्या घंटा निनादाने दुमदुमून गेला. हे पहा हिरण्यकेशी मंदिर. चपला काढायला इकडे काढायला पाहिजे होता. हिरण्यकेशी मंदिर हे हिरण्यकेशी नदीच्या उगमाजवळ वसले आहे. असे सांगितले जाते की देवी पार्वतीसाठी महादेवांनी ही गंगा निर्माण केली होती. या नदीचा उगम हिरण्यकेशी मंदिराच्या मागे असलेल्या लेण्यांमधून होतो. या स्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील कुंडात सापडणारा हिरण्यकेशी मासा. संस्कृतमध्ये हिरण्यकेशी या शब्दाचा अर्थ होतो सोनेरी केस. त्याचप्रमाणे सोनेरी पिवळा रंग असलेल्या या माशांची प्रजाती महाराष्ट्रात इतरत्र आढळत नाही, असा संशोधकांचा दावा आहे. हे मासे म्हणजे देवीची लेकरे आहेत, अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील वज्राट या गावातील रामकृष्ण विनायक पेंडसे व त्यांचे सहकारी मसाल्याच्या पदार्थाचा व्यापार करण्यासाठी सध्याच्या पाकिस्तानमध्ये असलेल्या कराची प्रांतात गेले होते. परंतु अनेक प्रयत्न करूनही त्यांच्या व्यवसायात म्हणावी तशी प्रगती होत नव्हती. त्यामुळे सर्वजण निराश होते. त्यावेळी शांडिल्य ऋषींनी पेंडसे भटजींना स्वप्न दृष्टांत देऊन सांगितले की कोकणातील आंबोली या गावच्या पूर्व दिशेला महादेवांचे स्वयंभूस्थान आहे, त्याचा शोध घे आणि तेथे सेवा कर. त्यावेळी आंबोली येथील स्थानिकांनाही या स्थानाची कल्पना नव्हती. स्वप्नदृष्टांताप्रमाणे पेंडसे भटजींनी परिसरात शोध घेतला असता एका गुहेतील खडकात असलेले हे स्थान त्यांना सापडले. तेव्हापासून त्यांनी या स्थानावर महादेवांची पूजा अर्चा सुरू केली. येथील पार्वती मातेचे त्यांनीच हिरण्यकेशी असे नामकरण केले होते. कुंडाच्या डाव्या बाजूला अगदी सजीव वाटावे असे गाय वासराचे शिल्प आहे. खाली पाणी व वरच्या बाजूला दर्शन मंडप व 3 गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. दर्शन मंडपासमोर असलेल्या मुख्य गर्भगृहातील वज्रपीठावर हिरण्यकेशी देवीची मगरीवर उभी असलेली शुभ्र संगमरवरी मूर्ती व बाजूला हिरण्य गर्भेश्वराचे शिवलिंग आहे. या मूर्तीसमोर नंदी विराजमान आहे. डाव्या बाजूला असलेल्या लहानशा वज्रपीठावर गणेश मूर्ती आहे. डावीकडील गर्भगृहात वज्रपीठावर श्री दत्तांची शुभ्र संगमरवरी मूर्ती आहे. उजवीकडील गर्भगृहात एक गुहा आहे. या गुहेतूनच हिरण्यकेशी नदीचा उगम झाला आहे. आंबोलीमधील या निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या निसर्गरम्य हिरण्यकेशी मंदिराला भेट देऊन देवी देवतांचं दर्शन घेऊन मन अगदी भारावून गेलं. पुन्हा एकदा ते मंदिर, ते कुंड, तो आसपासचा नयनरम्य परिसर आम्ही डोळ्यात साठवून घेतला आणि त्या स्वर्गमय जागेचा निरोप घेतला आणि आम्ही आमचा पुढचा स्पॉट महादेवगडच्या दिशेने मार्गस्थ झालो. संध्याकाळचे 6 वाजले होते. आता आम्ही पोहोचलो होतो आंबोली शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या महादेवगड या ठिकाणी. महादेवगडला पोहोचलो आणि या प्रवेशद्वाराने आमची या ठिकाणची उत्कंठा अजून वाढवली. गडाच्या पायऱ्या उतरून आम्ही या गडावरील सुंदर अशा प्रेक्षणीय स्थानी पोहोचलो. खरे तर हा एक किल्ला आहे. पूर्वीच्या काळी कोकणातील मालवण, वेंगुर्ला, रेडी या भागांवर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणाचा उपयोग केला जात असे. पण आता हे एक प्रेक्षणीय स्थळ बनले आहे. दूर दूरवर पसरलेल्या डोंगर रांगा आणि त्यावर पसरलेले पांढरे ढग त्या नयनरम्य दृश्याला 4 चांद लावत होते. इथे येणारा प्रत्येकजण त्या नयनरम्य दृश्यात हरवून नाही गेला तर नवलच.
त्या गडाच्या खालील बाजूला असेच अजून एक प्रेक्षणीय स्थान होते. पुढे महादेवांचं त्रिशूळ आणि डमरूचे अतिशय भव्य पण सुंदर असे शिल्प आहे. त्रिशूळाच्या मध्यभागी ओम आहे, पुढे गरुड पंखाचे शिल्प आहे. स्थानाच्या सुरुवातीलाच एक मूर्तिरूपी शिल्प आहे, जे खूपच रेखीव व सुबक आहे. ते स्थान आणि त्या स्थानाच्या आजूबाजूचा परिसर पाहून अचानक सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांची हिरवी झाडी पिवळा डोंगर ही कविता कानात शिळ वाजू लागली. हिरवी झाडी पिवळा डोंगर निळी सावळी दरी, बेट बांबूचे त्यातून वाजे वाऱ्याची पावरी, कभिन्न काळ्या खडकांमधून फुटती दुधाचे झरे, संथपणे घिरक्या घेती शुभ्र शुभ्र पाखरे, सोनावळीच्या सोनफुलांचा बाजूस ताफा उभा, तलम धुक्याची निळसर मखमल उडते भिडते नभा, हिरवी ओली मखमल पायी तशी दाट हिरवळ, अंग झाडतो भिजला वारा त्यात नवा दरवळ, डूल घालुनी जळथेंबांचे तृणपात डोलते, शिळ घालुनी रान पाखरू माझ्याशी बोलते, गोजीरवाणे करडू होऊन काय इथे बागडू, पाकोळी का पिवळी होऊन फुला फुलांतून उडू.